चला सर, संसदेमध्ये जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. मात्र ज्या पद्धतीने काल निशिकांत दुबे उभे राहिले आणि पूर्ण एक वेगळ्या पद्धतीची चर्चा सुरू होती, त्यामध्ये अशा पद्धतीने आदित्य ठाकरे यांचं नाव घेण्यात आलं. एक लक्षात घ्या की भारतीय जनता पक्ष हा महिलांना आरक्षण देण्यासंदर्भात, महिलांना त्यांचे हक्क देण्यासंदर्भात एक बिल सर्वानुमते मंजूर करावं अशी भूमिका काल प्रधानमंत्र्यांनी मांडली. आता महिलांच्या आरक्षणामध्ये आणि सुरक्षेच्या मुद्द्यामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या बाबतीत किंवा बलात्काराच्या बाबतीत ज्या भाजपच्या एका नेत्याला न्यायालयाने शिक्षा ठोठावलेली आहे आणि तो तुरुंगात आहे, त्याचं समर्थन जर संसदेमध्ये एखादा भाजपचा खासदार करत असेल तर हे आरक्षणाचं बिल चर्चा सुरू आहे त्याच्या आधी त्यांनी त्या खासदारावर कारवाई केली पाहिजे. तुम्ही एका बलात्कारी जो महिलांवरती बलात्कार करून तुरुंगात गेलाय त्याचं समर्थन पार्लमेंटमध्ये करताय, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. भारतीय जनता पक्षाचे कॅरेक्टर काय आहे, चरित्र काय आहे, ढोंग काय आहे हे या प्रकरणात दिसतंय. आम्हाला या विषयावरती फार चर्चा आता करायची नाहीये. आम्ही त्याच्यामध्ये योग्य वेळी काही भूमिका घेऊ. पार्लियामेंट में जोरदार चर्चा सातत्यानं अशा पद्धतीचे मराठी माणसाच्या विरोधामध्ये बोलताना पाहायला मिळत असतात. त्याबद्दल आदित्य ठाकरे यांचं नाव घेण्याचं या भाजपच्या खासदाराला काहीच कारण नव्हतं. मुळात त्यांनी महाराष्ट्रात येऊन भारतीय जनता पक्षानं या प्रकरणामध्ये कसे